उत्तर सोलापूर तालुक्यातील कुमठे येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे प्रभू श्रीराम नवमी ते हनुमान जयंती उत्सव अखंड हरिनाम सप्ताह या सप्ताहाचे हे 44वे वर्ष आहे। या सप्ताहाची सुरुवात हरिभक्त पारायण पांडुरंग महाराज माने यांच्या मार्गदर्शनाखाली झाली। माजी आमदार दिलीपराव माने यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। तसेच माजी नगरसेवक जयकुमार माने यांच्या हस्ते कलश पूजन करून या सप्ताहाची सुरुवात करण्यात आली। या सप्ताहाची सुरुवात 6 एप्रिल 2025 पासून सुरुवात झाली। या सप्ताहाचे सुरुवातीचे कीर्तन सकाळी 10 ते 12 वाजण्याच्या सुमारास हरिभक्त पारायण युवा कीर्तनकार प्रदीप पांडुरंग माने यांच्या कीर्तनरूपी सेवा संपन्न झाली। 6 एप्रिल 2025 रोजी रात्री 8 ते 10 या वेळेत सोलापूरचे हरिभक्त पारायण अभिमन्यू महाराज पाटील कोंडीकर यांची कीर्तनरूपी सेवा संपन्न झाली। तसेच 7 एप्रिल 2025 रोजी रात्री 8 ते 10 या वेळेस धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील हरिभक्त पारायण संभाजी महाराज मेहुणकर यांची कीर्तनरूपी सेवा संपन्न झाली। त्यांचे 8 एप्रिल 2025 रोजी रात्री धाराशिव जिल्ह्यातील कानेगावचे हरिभक्त पारायण वैभव महाराज कानेगावकर यांची 8 ते 10 या वेळेत कीर्तनरूपी सेवा संपन्न झाली। 9 एप्रिल 2025 रोजी रात्री 8 ते 10 या वेळेत अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष हरिभक्त पारायण सुधाकर महाराज इंगळे यांची कीर्तनरूपी सेवा संपन्न होणार आहे। तसेच 10 एप्रिल 2025 रोजी पुणे येथील हरिभक्त पारायण दयानंद महाराज भोसले यांची ही कीर्तनरूपी सेवा संपन्न होणार असून 11 एप्रिल 2025 रोजी रात्री 8 ते 10 या वेळेस संत मानकोनी महाराज यांचे वंशक श्री हरिभक्त पारायण डॉक्टर किरण बोधले यांची कीर्तनरूपी सेवा संपन्न होणार आहे। तसेच 12 एप्रिल 2025 रोजी हनुमान जन्माचे कीर्तन कासेगावचे हरिभक्त पारायण श्याम महाराज जोशी यांची कीर्तनरूपी सेवा पहाटे 5 ते सायंकाळी 7 यावेळी होणार असून त्या दिवशी रात्री 8 ते 10 यावेळेस धाराशिव एकंबीरकरचे हरिभक्त पारायण गुरुवर्य काकोसो महाराज पाटील यांची कीर्तनरूपी सेवा समाप्त होणार असून 13 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10 ते 12 यावेळेस हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर चंद्रशेखर पाटील महाराज दहिवलीकर यांची कीर्तनरूपी सेवेत सत्याहाची सांगता होणार आहे। मंगळवार 8 एप्रिल 2025 रोजी रात्री झालेल्या धाराशिव जिल्ह्यातील कानेगावचे हरिभक्त पारायण वैभव महाराज कानेगावकर यांच्या कीर्तनरूपी सेवेने संपूर्ण परिसर भक्तिमय झालेले होते। त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमावर गायलेल्या पोवाड्यामुळे संपूर्ण सप्ताहामध्ये नवा चैतन्य निर्माण झाला। सुरू असलेल्या सप्ताहाच्या ठिकाणी 7 दिवस सकाळ दुपार संध्याकाळ असे मिळून अन्नदात्यांनी चहा नाश्ता जेवण स्वरूपात महाप्रसादांचे वाटप केले। हा संपूर्ण सप्ताह यशस्वी करण्यासाठी माऊली भजनी मंडळ कुमठे सोलापूर त्याचबरोबर समस्त कुमठे ग्रामस्थ मंडळी यांचे विशेष सहकार्य लाभले। नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, उत्तर सोलापूर कुमठे। रामकृष्ण हरी। मी हरिभक्त पारायण वैभव महाराज कानेगावकर आणि या सोलापूरमध्ये माझी पहिलीच सेवा कुमठे गावामध्ये आणि या सेवेला आल्यानंतर मला असा अनुभव आला की तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात तरुण मंडळी भरपूर दिसली, श्रोते वर्ग भरपूर दिसला आणि आवर्जून कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगा, छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल थोडंसं काहीतरी बोला, हे असं प्रत्येक व्यक्तीच्या अंतकरणामध्ये होतं आणि छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल बोलण्याची संधी मला प्राप्त झाली। आवर्जून पुन्हा या गावामध्ये यावं असं आवर्जून अंतकरणामध्ये इच्छा राहणार। रामकृष्ण हरी, जय हरी। मी श्रीकांत श्रीरंग माने। गेले 42 वर्ष माझं वय, आज तागायत 42 वर्ष आहे। मी 42 वर्ष झालं आमच्या या माऊली भजनी मंडळ या मंडळामध्ये सेवेत मी पूर्ण मला समर्पित केलेलं आहे। या आज आम्ही श्री प्रभू रामनवमी ते भक्त हनुमान जन्मोत्सव अखंड हरिनाम सप्ताह आम्ही गेले 48 वर्ष झालं आम्ही ह्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे आम्ही संपन्न करतो। आज हरिभक्त पंडित परायण वैभव महाराज कानेगावकर यांचं अतिशय सुसराव असं हरिकीर्तन सादर झालं। त्यानंतर उद्या दिनांक 7/4/2025 रोजी आमच्या सोलापूरचे गुरुवर्य सुधाकर महाराज इंगळे अखिल भाविक वारकरी मंडळ राष्ट्रीय अध्यक्ष यांचा उद्याच हरिकीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे। तसेच दिनांक 13/4/2025 रोजी सायंकाळी भव्य असा भारुडाचा कार्यक्रम सुद्धा आम्ही इथं आयोजित केला गेला आहे। सर, भाविकांना तुम्ही काय आवाहन करणार पंचक्रोशीतील? मी एवढं सांगू इच्छितो की या पंचक्रोशीतील भाविकांना की सर्वांनी या सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा। कुंडलिकावर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। प्रथमतः मी सर्वांचा आभार व्यक्त करतो की आम्हाला या पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांचं सहकार्य लाभतं। कुमठे गावातील माऊली भजनी मंडळाने सुरू केलेली ही जी सप्ताहाची सेवा आहे हे 48वे वर्ष आहे
रामनवमी ते हनुमान जयंती अखंड हरिनाम सप्ताह, पहाटे 5 ते 7 काकडा आरती, सकाळी 7 ते 11 गाथा पारायण व 11 ते 2 गाथा भजन, 2 ते 4 दुपारी महिला भजन व 4 ते 5 हरिपाठ, 6 ते 7 ज्ञानेश्वरीवर प्रवचन व त्यानंतर रात्र 8 ते 10 हरिकीर्तन व त्यानंतर हरिजागर, हा असा अखंड त्या ठिकाणी हरिनाम सप्ताह चालू आहे। आणि या सप्ताहात महाराष्ट्रातले अनेक नामवंत महाराज मंडळी आलेले आहेत, फडकरी मंडळी, आणि हे आमचं फड परंपरेचं धोंडोपंत दादांच्या फडपरंपरेचं हे गाव आहे। आणि त्या ठिकाणी आम्ही त्या फळाची पाईक असताना सर्वच फळाचे नियम व अटी पाळत असतो। आम्हाला गावातील तिन्ही भजनी मंडळाचं सहकार्य आहे व अखिल भारतीय वारकरी मंडळाचं सुद्धा सहकार्य आहे। या सर्वांच्या सहकार्यानं हा जो सप्ताह आहे, इवलेसे रूप लाविले दारी, त्याचा वेणू गेला गगनावरी, म्हणजे छोट्या स्वरूपात सुरू केलेलं हे जे रोपटं होतं आज हा विशाल वटवृक्ष झालेला आहे। आणि सगळं या सगळ्या गावकऱ्याच्या व पंचक्रोशीतील भाविक भक्तांच्या सहकार्यानेच होत आहे। एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो।